नाही, मी भेटलेलो नाही त्यांना. राजसाहेबांना अजून ते हिंदीत करणार आहेत की मराठीत करणार मला माहीत नाही. शेवटी त्यांचा तो अधिकार आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये सांगतो की आजची सभा देखील ऐतिहासिक होणार आहे आणि आजच्या सभेमध्ये मुंबईकर बाहेर पडणार आहेत. परवा जे काही टीका टिप्पणी झाली मोदी साहेबांच्या रोड शोवर, मी स्वतः बघितलं आहे तो रोड शो. कार्यकर्ते होतेच, BJP, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेचे आणि आमच्या मित्रपक्षाचे कार्यकर्ते होते. पण त्या 3 किलोमीटरमध्ये म्हणजे बालमित्रांसह तरुण तरुणी वयस्क ज्या पद्धतीनं उत्स्फूर्त आलेले होते, तिथंच फायनल झालेलं आहे की सगळ्याच्या सगळ्या MMR रिजनमधल्या ज्या जागा आहेत त्या महायुती जिंकणार आहे. तर मागच्या खासदारकीला नानासाहेब उभे राहिले होते का? मग जिंकले होते. मग ज्यांनी स्वतःची निवडणूक लढून पराभव बघितलेला आहे त्यांच्यावर काय टीका करायची? त्यांना सोडून द्या, त्यांना टीका करू दे. 4 तारखेच्या रिझल्टनंतर सगळ्यांची तोंड बंद होणार आहेत आणि टीका करणारे काही लोक मोदी साहेबांचं नेतृत्व देखील स्वीकारणार आहेत. शेवटी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी करण्याचा खुलासा आहे असं मला वाटतं. तटकरे साहेबांची ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्स असेल त्यावेळी तटकरे साहेबांना प्रश्न विचारा. मला तर काही वाटत नाही. आणि दुसरं एक सांगतो की राजकारणामध्ये उद्या जर ह्या ठिकाणी पवारसाहेब आलेले आहेत आणि माझ्यासारखा कार्यकर्ता इथं प्रेस कॉन्फरन्स घेतोय तर राजकीय एथिक्स काहीतरी आहेत. तर त्याच्यामध्ये जाताना मी पवारसाहेबांना जर भेटून गेलो तर मी काय पवारसाहेबांच्या पक्षात गेलो नाही किंवा पवारसाहेबांनी मला निमंत्रण दिलं नाही. पण काही लोकांनी हे राजकीय संस्कार देखील काही लोक विसरलेले आहेत. वैयक्तिक पातळीवर येऊन भारत पाकिस्तान असल्यासारखं सगळं चालू आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांना धडा 20 तारखेला मुंबईकर महाराष्ट्रातली जनता शिकवेल आणि 13च्या 13 जागा या महायुतीच्या निवडून येतील. मी बघितलं नाही. जर असेल तर पोलीस म्हणजे तक्रार त्यांनी करावी, पोलीस त्याची चौकशी करतील. आणि याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये मी सांगतो की एखाद्या महिलेवर अशा पद्धतीचं जर काही प्रकार झाले असतील तर ते दुर्दैवी आहेत. त्याची पोलीस नक्की चौकशी करतील, त्याच्यावर कारवाई करतील. परंतु काही लोक ह्या 2-4 दिवसामध्ये असं देखील करतायत की स्वतःचीच लोक पाठवायची, स्वतःच्या लोकांनी शिवीगाळ करायची. आणि मला काय वाटतं की या संदर्भामध्ये न्याय मागणारी संस्था ही प्रत्येक ठिकाणी आहे. त्या ठिकाणी त्यांनी जावं, त्याची चौकशी होईल. जर तसं केलं असेल तर कारवाई होईल. सभा किती वाजता सुरू होईल? सामंत बोलत होते, आजची सभा ऐतिहासिक होणार असं सामंत म्हणतायत. महायुतीची आजची सभा ही ऐतिहासिक होणार. मुंबईतील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणार असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. 4 जून नंतर महायुतीवर टीका करणारे लोक आमच्या सोबत येतील असं भाकीत सुद्धा करतायत. महायुतीची आजची सभा ही ऐतिहासिक असणार असा उल्लेख सुद्धा त्यांनी केलेला आहे. चार जून नंतर महायुतीवर टीका करणारे लोक आमच्या सोबत असतील असं उदय सामंत म्हणतात. मुंबईतील सर्व जागांवरती महायुतीचे उमेदवार जिंकणार असा विश्वास व्यक्त केलेला आहे. तर 4 जून नंतर महायुतीवर टीका करणारे लोक आमच्या सोबत येतील असं सामंत म्हणतात. मुंबईतील सर्व जागांवरती महायुतीचे उमेदवार येतील. 4 जून नंतर महायुतीवर टीका करणारे लोक आमच्या सोबत येणार असं त्यांनी सांगितलेलं आहे.